श्री स्वामी समर्थ मंडळी, मी मनोज मधुकर रावणंग। आज आपल्या सन्मित्र सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ वर्ष 49 आहे आणि आज आपला ब्लॉग स्टार्ट करतो मी आता इथून एवढ्या उशिरा। आज आहे आपलं दुसरा दिवस आणि दुसऱ्या माळेला आज आपण जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला आहे। आपण बघा इथे गोंधळी देखील आहे आणि गोंधळाची तयारी देखील झालेली आहे। तर थोड्याच वेळात आपल्या गोंधळ सुरुवात होईल। चला तर मग बघूया, इथे सगळे आपले भक्त मंडळी आहेत। आपले गोंधळाला विरेश आणि त्याची बायको आता नाव घेणार आहे। नाव घेत आहेत तुळजापूरची भवानी, जेजुरीचा खंडोबा, विदेशरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी। जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी, विदेशरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी। मस्त असं नाव घेतलेलं आहे। तर आता आपला जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरुवात होईल।
मंडळ वर्षानुवर्ष 49 वर्ष नाही का देवा. हा या भोळा भक्तांनी देवीचा गोंधळ मांडला झालेला आहे. मंडळ आहे तेव्हा हा गोंधळ देवा तुळजा भवानी तुळजापूरच्या भवानी आईचा गोंधळ नवरात्रीचा हा गोंधळ 9 दिवसात 9 दिवसाचा गोंधळ हो. तेव्हा जगदंबेचे 9 दिवस गोंधळ भोळ्या भक्ताकडून होऊन देवा 9 दिवस असे गोंधळ देवा होतात. असे करून घेते भक्ताकडून हा गोंधळ. लग्नाचा गोंधळ वेगळा हा आणि नवरात्रीचा गोंधळ वेगळा. बरोबर. लग्न झाले की आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नाचा गोंधळ मांडला जातो. बरोबर. तसा या नवरात्रीमध्ये आज जगदंबीचा गोंधळ 9 दिवस असे भक्ताकडून होतात. बरोबर. तो हा समय एक झाला. दिवटी दीपमाळ पाजळली. पाच पाळ्या दिवटीवरती तेल जळ आणि भक्ताची इकडे पळ वा 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 आणि घातलेला मध्ये हे आई जगदंबी तुझा गोंधळ आई घातलेला तुझा गोंधळ. हा गोंधळ देवा जर राहिला हा गोंधळ जर राहिला तर गोंधळ राहिला तर काय होतं. पाठीमाग मोठा डोंगर. बरोबर. नवरा बायको मध्ये गोंधळ. सासू सोना मध्ये गोंधळ. भावा भाव मध्ये गोंधळ.
सगळ्या संसारात बहीण भावामध्ये गोंधळ, रानामध्ये गोंधळ, दारामध्ये गोंधळ, आल्या आल्या जन्माचा म्हणजे हा गोंधळ. बरोबर. तेव्हा हे गोंधळ हे नाव आहे. तेव्हा हा गोंधळ राहिला, हा म्हणजे राहिला आणि घातलं म्हणजे देवा घरामध्ये शांतता करू, उद्या करू, आपल्या मंडळामध्ये सगळी शांतता. तेव्हा नवरात्रीचा हा गोंधळ भोळा भक्तांनी मांडला. तेव्हा तुळजापूरची भवानी माता, तुळजापूरची भवानी आहे ना, हे भवानी नव भवानी भवानी आहे. मला आई भवानीला काय सांगायचं हे, काय सांगायचं, बाळ भक्ताच्या पाठीशी राहावं, तुळजापूर सोडावं आणि ह्या भोळ्या भक्ताच्या गोंधळा कारण यावं. मग कशी आई तुळजापूर सोडून आज गोंधळा कारण जेव्हा कशी आली आणि नाही कशी आपण सांगायला पाहिजे. आणि गोंधळाच्या पायामध्ये अगं गोंधळाच्या पायामध्ये वाजे तुझं चाल गे, बाबाई अंबाबाई भोळ्या भक्ताला संभाळ गे. प्रमाणे अंबाबाला देव हाक मारली. बरोबर आहे. तिचीच म्हण पांढरीची काळूबाई, सातारा जिल्हा तालुका वाई, तिलाच म्हणतात पांढरीची काळूबाई. तेव्हा नियमाप्रमाणे थोरल्या बहिणीला हाक मारली म्हणून धाकट्या बहिणीला या ठिकाणी बोलवलं पाहिजे. तेव्हा काळूबाई ही सातारा वाई सोडून आज भोळा भक्ताच्या गोला कारण देवा कशी आली. सोन्याचा चौरंग वरधरीचा रुमाले, हे सोन्याचा चौरंग वरधरीचा रुमाले, अव काळूबाईचा ग माझ्या हातला कुंडले. आजच्या दिवसाला आपला कोल्हापूर गड सोडावा, महालक्ष्मी गाडीमध्ये बस आणि मुंबईला उतर. कोयना एक्सप्रेस. अरे बाबा देवीला एक्सप्रेस लागत नाही. मग देवी वाघावर येणार, वाऱ्यावारी येणार आणि वाऱ्यावारी जाणार.
वारेपरी झाला नाही का बरोबर. तेव्हा लक्ष्मी आई ही आज बोलला कारण तेव्हा कशी आली लक्ष्मी आईच्या जत्रेचा किती सोहळा गाजतो माझ्या देवीच्या यात्रेचा किती सोहळा गाजतो सोहळा गाजतो डोताच्या संबळ वाजतो लक्ष्मी हाला हाक मारली मला पानाचं म्हणजे गोंधळ चाललेला आहे काकडे या आपले 5 कार्यकर्ते काकड्या नाचवण्यासाठी बघू शकता आता काकडे नाचवणार आहेत. नवरदेवाला व्हायला लावतो हा 5-5 वेळा दोघांना
या कार्यकर्ते पुढे या. हा या बोलले गो पंढरा लावा मंडळ आहे देवी नंदेला कमी लावलाय. इकडे पकडू असं पकड पेट जसं वाढेल ना माझ्याकडे हाताकडे बघ इकडे बघ इकडे इथं बघ ठीक आहे कळलं असं करायचं नाही असं नाही करायचं असं नाही करायचं. अजून एक कुठे 1 2 3 4 झाले. ये जा ये अरे जा. डोळे बंद कर काय ना नाचता का हे अंबाबाईची कोण आहे? ही भूताईची भूत. अरे बाबा अरे बाबा भक्त ही भक्त आहे देवाची भोळी भक्त म्हणतात ना. आज कधी काकडा घेतलाय ते काय काकडा घेतलाय ना. हा नाकात घालून जाणार. ए बाबा नाकात नाही. अरे आता काढला साईडला बसा बरं गावाय 5 मिनिट नाचू द्या. हा ही काकड्या काय करायचा? काकड्या कसा पाजायला कसा पाजायचा? अगदी तुझा आणि गोंधळ मध्ये स्थापना झाला. आता लेडीज या. पहिला आपल्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मुलांनी दिवटी नाचवले. आता आपल्या महिला कार्यकर्त्या सगळ्या दिवटी नाचवणार आहेत.
आहेत. आराधनेच्या हा आराधनेला काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? ही काकडा काकडा कसा नाचवला त्या पद्धतीनं तुम्ही पण सुद्धा आई देवीची भक्ती करायला पाहिजे. हो काय का जसा पोत नाचायचा तसा हा उधय उधय आगे का खेडा पाडला सगळे कसे जागरण गोंधळाचा आस्वाद घेत आहेत. ही आमची मंडळी इथे कार्यकर्ते सगळे थकले आहेत दिवटी नाचवून. आणि आता त्या महिला कार्यकर्त्या सगळ्या दिवटी नाचवत आहेत. आणि आपले गोंधळाला बसलेले जोडपे ही सगळे ही घडाडीचे आमचे कार्यकर्ते आहेत. सगळे भरपूर काम करतात म्हणून आता थांबलेत. पाया पडतात आणि आपण आपल्या देवीचं जागरण गोंधळाचं इथेच व्हिडिओ एंड करतो आहे. आपण देवीचं दर्शन घेतलं आहे, जागरण गोंधळाचं पण दर्शन घेतलं आहे आणि बस आता थोड्या वेळातच निघतो आहे आपण आणि व्हिडिओ एंड करतो आहे कारण की घरी जायला थोडंसं उशीर होईल म्हणून निघतो आहे आता मी. चालू आहे गोंधळ. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायचं आहे आणि असंच आपल्याला तुमचा सपोर्ट आणि आईच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित होऊ दे असं आशीर्वाद द्या. चला तर मग भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी पटापट सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. शुभरात्री.